भक्ती, तिच्या कर्तृत्वाची जगभर व्याप्ती, तिच्यामुळे उजळतो हा संसार. आज महिला दिनी करूया तिचा सत्कार. आज 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा. म्हणून हा दिवस स्त्रियांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. पूर्वीची परिस्थिती पाहिली तर स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नसे. लहान वयातच लग्न लावली जायची. शिक्षणाभावी त्यांना घराबाहेर काम करण्याचे किंवा मत मांडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. तर त्या स्वप्ने तरी काय पाहणार. एका कुटुंबात जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित होते आणि त्यांनी केलेल्या कोवळ्या मनांवरील संस्कारांनी भारताचे भविष्य उज्ज्वल घडेल. म्हणून महाराष्ट्रात आणि भारतात स्त्री शिक्षण व सबलीकरणासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, राजाराम मोहन राय यासारख्या थोर समाजसुधारकांनी मोठे योगदान दिले. फुल फुल बांधून बनतं तोरण, फुल फुल बांधून बनतं तोरण, दार बदलले की बदलत जाते धोरण, दार बदलले की बदलत जाते धोरण. अगदी तसंच तिची नाती बदलतात, धोरणे बदलतात. कधी ती कोणाची आई असते तर कधी बहीण, पत्नी, काकी, मावशी, आत्या असते. पण ती तिच्या नात्यात आणि कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. आज स्त्री राष्ट्रपती पदापासून प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. पण तरीही आज स्त्री महिमा गाताना अशा काही संघर्ष काण्यांची नावे आहेत की ज्यांची नावे घेतल्याशिवाय आजचा दिवसच पूर्ण होणार नाही. उदाहरण द्यायचे झाले तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा, कल्पना चावला आणि कितीतरी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. याचा अर्थ असा होतो की जिथे स्त्रियांचा आदर, सन्मान आणि पूजा केली जाते तिथे देवता वास करतात. म्हणूनच यापुढे आपण स्त्री शक्तीचा सन्मान करूया असे आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.